कथुआ सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरण पठाणकोटला हलवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, विनाविलंब दररोज सुनावणी घेण्याचे आदेश। नाविन्य, कौशल्य आणि तंत्रज्ञान या बाबी देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान जोधपूर न्यायालयात हजर, 17 जुलैला होणार पुढची सुनावणी। माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय घरात राहण्याची परवानगी देणारी उत्तर प्रदेश सरकारने कायद्यात केलेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली। युको बँकेतल्या 621 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणातल्या आर्थिक घोटाळ्यासंबंधी सक्तवसुली संचालनालयाकडून गुन्हा दाखल। मुंबई, औरंगाबाद, नागपूर हे विशेष पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार। विधानसभा पोटनिवडणुकीसाठी विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर राष्ट्रवादीचे लातूर, उस्मानाबाद, बीडचे उमेदवार रमेश कराड यांची विधान परिषद निवडणुकीतून अचानक माघार। देशातल्या 13 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। 5 राज्यांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आतापर्यंत 124 जण दगावले। आणि उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला पठाणकोट न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले। हा खटला जलदगती प्रक्रियेने आणि इन कॅमेरा पद्धतीने रोजच्या रोज चालवण्यात यावा असंही न्यायालयाने निर्देशात नमूद केलं आहे। जम्मू आणि काश्मीरसाठी लागू असलेल्या रणवीर दंड संहितेप्रमाणे तो चालवावा असंही न्यायालयाने म्हटलं आहे। तंत्रज्ञान, नाविन्यता आणि कौशल्य विकास देशाच्या विकासासाठी आवश्यक आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून कर्नाटकातल्या भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांशी संवाद साधला। भाजपा आधुनिक भारत घडवू इच्छितो, विरोधक मात्र ईव्हीएम आधार यातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत विरोध करत आहेत। सत्य स्वीकारण्याचं सामर्थ्य नसलं की राजकीय हिंसेचा मार्ग अवलंबला जातो। त्रिपुरा, केरळ, कर्नाटक इथं भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या असून लोकशाहीत हिंसेला स्थान असता कामा नये असं पंतप्रधान म्हणाले। बेरोजगारीची समस्या गेल्या 4 वर्षातली नसून काँग्रेसने या समस्येवर काहीही केलं नाही। खासगी क्षेत्रात, पायाभूत क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। कर्नाटकात भाजपा सत्तेवर आल्यास 50 बीपीओ संकुलं उभारली जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं। दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बंगळुरू इथं पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर टीका केली। मोदी सरकारच्या आर्थिक निर्णयांमुळे सर्वसामान्य माणसांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास हळूहळू कमी होत असल्याचं ते म्हणाले। विमुद्रीकरण आणि वस्तू आणि सेवा कराची घाईगडबडीतली अंमलबजावणी या मोदी सरकारच्या गंभीर चुका असून त्या टाळता आल्या असत्या असा आरोप सिंग यांनी केला। याचा मोठा फटका सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बसला असून अनेकांचा रोजगार बुडाल्याचं सिंग म्हणाले। काळवीट शिकार प्रकरणी आज अभिनेता सलमान खान जोधपूर न्यायालयात हजर झाला। या प्रकरणी पुढची सुनावणी 17 जुलैला होणार आहे। गेल्या महिन्यात या प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। या शिक्षेविरोधात सलमान खानने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती। न्यायालयाने 7 एप्रिलला सलमानच्या शिक्षेला स्थगिती देत सशर्त जामीन मंजूर केला होता। तसंच आज होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते। माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय घरात राहण्याची परवानगी देणारी उत्तर प्रदेश सरकारने कायद्यात केलेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने आज रद्दबातल ठरवली। कायद्यातली ही सुधारणा घटनाबाह्य होती, त्यामुळे राज्यघटनेतल्या समानतेच्या संकल्पनेला धक्का पोहोचत होता असं न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठाने निर्णय देताना सांगितलं। एकदा का पद सोडलं की अशा पद सोडणाऱ्या व्यक्ती आणि सामान्य माणसात फरक करता येणार नाही असं या पीठाने स्पष्ट केलं। उत्तर प्रदेशच्या कायद्यातल्या सुधारणाला आव्हान देणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती।
या याचिकेवरचा निकाल 19 एप्रिल रोजी राखून ठेवण्यात आला होता, त्यावर आज निर्णय झाला। युको बँकेतल्या 621 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणातल्या आर्थिक घोटाळ्यासंबंधी सक्तवसुली संचालनालयानं गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानंही गेल्या महिन्यात प्राथमिक तपासणी अहवाल दाखल केला आहे। बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कौल आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक कायदा करणार आहे। सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पीटीआयला या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली। आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अशा जोडप्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांना कशा प्रकारे संरक्षण देता येऊ शकतं यावर या कायद्यात जास्त भर देणार असल्याचं बडोले यांनी सांगितलं। नागपूर या शहराला विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। पर्यटन विभागाचे मुख्य सचिव विजयकुमार गौतम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली। या संदर्भातला सविस्तर प्रकल्प अहवाल 3 महिन्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर जगभरातून निविदा मागवल्या जातील असं त्यांनी सांगितलं। मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांना कोकण किनारपट्टीनंतर औरंगाबाद इथं वेरूळ अजिंठा लेणी, अहमदनगरचा भुईकोट किल्ला, शिर्डी, शनी शिंगणापूर या स्थळांना भेटी देऊन नागपूरला जंगल सफारी करता यावी असा पर्यटन दौरा यात प्रस्तावित असल्याचं गौतम यांनी सांगितलं। सांगली जिल्ह्यात पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र तसंच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी आज काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कदम यांनी अर्ज दाखल केला। यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। पोटनिवडणुकीसाठी भाजपानं अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही। लातूर, उस्मानाबाद, बीड विधान परिषद निवडणुकीतून रमेश कराड यांनी आज माघार घेतली। काही दिवसांपूर्वी कराड यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। या मतदारसंघातून 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत। त्यामुळे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार सुरेश धस आणि अपक्ष अशोक जगदाळे असे 2च उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम असल्याचा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे। ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। विधान परिषद आणि अन्य निवडणुका यामध्ये फरक असतो। विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ कागदावर स्पष्ट दिसतं, त्या आधारे आपण आपले उमेदवार जाहीर केले। मात्र ही पद्धत आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीत अवलंबली जाणार नाही असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं। अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगावमधल्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संदीप गुंजाळ याची नार्को चाचणी करण्याची परवानगी पोलिसांनी आज न्यायालयाकडे मागितली। पोलीस चौकशीत गुंजाळ वारंवार विसंगत विधानं करत असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं। दरम्यान या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी रोष व्यक्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या 9 शिवसेना पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। ते आज स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले। परभणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून उद्या मंगळवारी 8 मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं, तसंच शेतकऱ्यांनी आपली जनावरं, पशु नदीपात्रात जाणार नाही त्याची दक्षता घ्यावी असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे। नदीपात्रात सोडण्यात आलेल्या गावकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रयोजनासाठी विद्युत मोटारीद्वारे उपसा करू नये असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे। बहुजनांमध्ये जागृती करून त्यांना एकत्र आणण्यासाठी संपूर्ण राज्यात परिवर्तन यात्रा काढून बहुजन पर्वाला आम्ही सुरुवात केली असल्याचं
बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी म्हटलंय। 24 एप्रिलला नागपुरातून सुरुवात झालेली परिवर्तन यात्रा आज खामगावात आली, त्यावेळी ते बोलत होते। खामगावातून एक मोठी रॅली काढण्यात आली। 3 जूनला पुण्यात या परिवर्तन यात्रेची सांगता होणार असून त्यावेळी सर्व बहुजन बांधवांनी उपस्थित राहून शासनकर्त्यांना आपली शक्ती दाखवावी असं आवाहन मेश्राम यांनी यावेळी केलं। संशोधनाच्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठ नावारूपाला आणू असा विश्वास विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण देणार असल्याचं आणि स्थानिक गरज ओळखून 25 अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचं मृणालिनी फडणवीस यांनी सांगितलं। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची निवड केली जाते। अकोल्याच्या संजय इंगळे यांनीही शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन आपलं अर्थकारण लाखोच्या घरात नेलं आहे। अकोला जिल्ह्यातल्या चितलवाडी इथं राहणारे संजय इंगळे यांनी 2006 पासून शेतीला जोडधंदा म्हणून 2 गायींपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। पुढे संख्या वाढत जाऊन 2009 मध्ये इंगळे यांच्याकडे 100 गायी झाल्या। ग्राहकांचा कल गायीच्या दुधाकडे कमी असल्यानं दररोज निघणाऱ्या दुधाच्या विक्रीचा प्रश्न येऊ लागला। ही बाब लक्षात घेऊन इंगळे यांनी गायीसह म्हशी विकत घेऊन व्यवसाय वाढवला। आज त्यांच्याकडे मुरा जातीच्या 62 म्हशी आणि 23 गायी आहेत। दूध विक्रीसाठी तेल्हारा इथं 2 आणि हिवरखेड गावात 1 असे 3 दूध विक्री केंद्र सुरू केलेत। त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांची इथं विक्री केली जाते। शिवाय दुग्ध व्यवसायामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झालाय। 25 ते 30 हजार रुपयाचा व्यवसाय आहे। ते 400 लिटर दूध आमच्या घरचं सुद्धा निघते। 200 लिटर दूध आम्ही बाहेर विकत घेतो। 600 लिटरपर्यंत आमचं रोजचं टार्गेट दुधाचं आहे। त्याच्यातलं आमचं 150 लिटर बाय प्रोडक्टमध्ये निघून जाते। दूध, दही, पनीर, खवा, श्रीखंड आणि उरलेलं दूध आम्ही विक्री करतो। जवळपास 25 ते 30 हजार रुपयाचा व्यवसाय रोजचा होते। यातून खर्च वजा जाता आम्हाला 7 ते 8 हजार रुपये रोजचा मिनिमम नफा भेटू शकतो। महिन्याला जवळपास 1.5 ते 2 लाखापर्यंत प्रॉफिटची संभावना आहे। इंगळे यांची 18 एकर बागायती शेतीही आहे। यात कापूस, हरभरा या पिकांबरोबर केळी आणि इतर फळ पिकांचंही उत्पादन घेतात। दुग्ध व्यवसायाबरोबरच शेळी पालनाकडेही इंगळे यांनी लक्ष केंद्रित केलंय। अर्धबंदिस्त पद्धतीनं ते शेळी पालन करतायत। कृषी व्यवसाय अडचणीत आला असला तरी त्याला पूरक व्यवसायाची जोड देऊन संजय इंगळे यांनी इतरांसमोर यशोगाथा ठेवली आहे। तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे मैदानी खेळ मागे पडले आहेत। महिलांची अंगमेहनतीची कामं कमी झाल्यामुळे महिला आणि बालकांना मैदानी खेळांचं महत्त्व पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे। ती जाणूनच अकोल्याच्या नारी शक्तीनं पुढाकार घेतला आणि मोबाईल बंद खेळ सुरू संकल्पना राबवून मुलं आणि महिलांना मैदानात उतरवलं आहे। त्यांचा हा उपक्रम सर्वत्र राबवण्याची गरज आहे। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक मैदानी खेळ हे केवळ आठवणीपुरतेच स्मरणात राहिले आहेत। मुलांचा बौद्धिक विकास होत असला तरी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळही तितकेच महत्त्वाचे ठरतात। हीच बाब लक्षात घेऊन कौलखेड इथल्या काही महिला आणि तरुणी एकत्र आल्या आणि त्यांनी खो खो, लगोरी, आंधळी कोशिंबीर, लंगडी, चेंडू मारणे, फुगडी असे अनेक मैदानावरचे खेळ पुन्हा एकदा आपल्या गावात आणले। एवढंच नाही तर त्यांनी चिमुकल्यांना देखील या खेळांचा परिचय करून दिला। बच्चे कंपनी देखील या खेळांच्या आवडीनं मैदानावर उतरली। तरुणाईच्या या प्रयत्नांना आज पुन्हा एकदा काळाच्या ओघात हरवलेल्या मैदानी खेळांनी या गावात बाजी मारली। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात घरगुती कामासाठी सुद्धा पारंपरिक साधनं उपलब्ध नसल्याने महिलांना फारशी अंगमेहनतीची कामं नसतात। आज मैदानी खेळात सहभागी झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतीलच आणि म्हणून महिलांनीही मैदानी खेळाचं महत्त्व जाणलं पाहिजे असं मत छाया काळे यांनी व्यक्त केलं। पहिल्या बाया ज्या होत्या त्या खूप कामं करायच्या, जात्यावर दळणे, पाणी ओढणे, सारवणे, पण आजकाल हे सगळं बंद झालेलं आहे। त्यामुळे आजकालच्या नवीन मुलीच्या पिढीमध्ये मासिक पाळीचे एवढे प्रॉब्लेम सुरू आहेत की ते तर भयानकच आहेत। तसे आमच्यात नव्हतेच आणि राहणारे नाहीत आणि हा प्रॉब्लेम तर सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे मुलींचे म्हणजे खूप लठ्ठपणा आणि त्यांना कामाचा खूप आळस आहे।
गेम त्याच्यामुळे थोडंफार गेम जर खेळलं तर त्यांना हे होईल व्यायाम. डॉक्टरांनी पण ते सांगितलेलं आहे की मुलींना व्यायाम करा. मैदानी खेळ खेळणं हा शारीरिक व्यायामासाठी उत्तम पर्याय असल्यामुळे कौलखेड भागातल्या महिलांनी मैदानी खेळांना नवसंजीवनी देण्याचा जणू विडाच उचललाय. अपघातामुळे ब्रेन डेड झालेला कोल्हापूर जिल्ह्यातला युवक अमर पांडुरंग पाटीलच्या कुटुंबियांनी केलेल्या अवयवदानामुळे 4 रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. करवीर तालुक्यातल्या निगवे दुगाला गावचा रहिवासी अमर पाटीलचा 30 एप्रिलला अपघात झाला. या अपघातानंतर त्याच्यावर ॲस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तो ब्रेन डेड झाला. या कुटुंबाचा उदरनिर्वाह अमरच्याच भरवशावर सुरू होता. मात्र अशा विपरीत स्थितीतही या अमरच्या पत्नीनं आपल्या पतीची अंतिम इच्छा पूर्ण करत अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. अमरचं हृदय, दोन्ही किडन्या आणि यकृत हे अवयव दान करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचं हृदय मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात, दोन्ही किडन्या पुण्यातल्या आदित्य बिर्ला रुग्णालयात तर यकृत पुण्यालाच ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय झाला. किती लोकांना तरी माझ्या मिस्टरांच्यामुळे अवयव दान होतील, जीवदान मिळणार. नावाप्रमाणे त्यांचं नावच अमर आहे, त्यांच्या नावाप्रमाणे ते कायमच अमर राहतील, तशी त्यांची खूप इच्छा होती. ते असताना पण असंच म्हणायचे की माझं जर काही झालं तरी माझे अवयव दान करावेत. आणि तशी माझी पण खूप इच्छा आहे. आणि ज्या लोकांना त्यांचे अवयव जातील तिथपर्यंत पोचतील, त्यांना ते सुखरूप झालेत तरी त्यांचा आशीर्वाद माझ्या मुलाबाळांना मला मिळेल हे माझ्यासाठी खूप आहे. हे अवयव गरजू रुग्णांपर्यंत 24 तासांच्या आत पोहोचणं गरजेचं होतं. त्यासाठी रस्ता मोकळा मिळणं आवश्यक होतं. या कामाचं महत्त्व ओळखून पोलीस उपअधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी ॲस्टर हॉस्पिटल ते उजळाईवाडी विमानतळ या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून रुग्णवाहिकेच्या मार्गातले अडथळे दूर केले. एका विशेष एअर ॲम्ब्युलन्समधून हे अवयव मुंबई पुण्याला पाठवण्यात आले. या अवयव दानामुळे अमर खऱ्या अर्थानं अमर झाला आहे अशी भावना त्याच्या पत्नी शीतलनं व्यक्त केली. विदुषी साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांची आज पुण्यतिथी. लोकसाहित्य, समीक्षा, ललितकथा, बालसाहित्य, अनुवाद अशा साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये दुर्गाबाईंनी विपुल अभ्यासपूर्ण आणि कसदार लेखन केलं. ऋतुचक्र, पैस, डूब, व्यासपर्व, दुपानी, भावमुद्रा, रसमयी, कदंब अशी त्यांची ग्रंथसंपदा नेहमीच वाचकांची वैचारिक समृद्धी वृद्धिंगत करणारी आणि आनंद देणारी ठरते. अनेक कलांमध्ये त्या पारंगत होत्या. जीवनाचा रसास्वाद घेण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या लेखनातून दिसून येते. आणीबाणीच्या काळात लेखन स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य याविषयी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. कराड इथं 1975 मध्ये झालेल्या 51व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. या संमेलनातच त्यांनी आपली भूमिका अत्यंत करारीपणे जाहीर केली होती. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. बौद्ध धर्माच्या त्या अभ्यासक होत्या. भारतातील लोकसाहित्याच्या अभ्यासाला त्यांनी वेगळं परिमाण दिलं. अभिनेत्री अश्विनी भावे यांचा आज वाढदिवस. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केलेल्या भावे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली. 1987 साली राजलक्ष्मी या चित्रपटातून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर किस बाय किस, अशी ही बनवाबनवी, कळत नकळत, झुंज तुझी माझी, वजीर यासारखे चित्रपट केले. 1991 साली हिना या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि हा त्यांचा चित्रपट खूप गाजला. सैनिक, जखमी दिल, परंपरा, कायदा कानून, भैरवी, बंधन अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. अनेक वर्षांच्या चित्रपट क्षेत्रापासून लांब राहिल्यानंतर 2017 साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण केलं, ती एक निर्माती म्हणून.
एवढंसं आभाळ हा त्यांनी निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. गीतकार आणि संगीत दिग्दर्शक प्रेम धवन यांची आज पुण्यतिथी. त्यांनी अनेक देशभक्तीपर गाणी लिहिली. मुंबईत इप्टामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी वेगवेगळी नाटकं, गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून कम्युनिस्ट चळवळीला हातभार लावला. हम हिंदुस्तानी या चित्रपटातील छोडो कल की बात पुरानी या गीतानं त्यांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. ए वतन हमको तेरी कसम, मेरा रंग दे बसंती चोला या गाण्यांनाही प्रेम धवन यांनी संगीत दिलं होतं. काही चित्रपटातील गीतांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शनही केलं. उडे जब जब जुल्फे तेरी हे त्यांचं गाणं विशेष गाजलं. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. राज्यातल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेचं काम वेगानं सुरू असून जालना जिल्ह्यातील 176 गावांची स्थापत्य कामं 55% पूर्ण झाली आहेत अशी माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल दिली. यांत्रिकी सहविद्युत कामांना लवकरच सुरुवात होणार असून वर्षभरात ही योजना कार्यान्वित होईल असंही लोणीकर यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यातल्या परतूर मंठा आणि जालना तालुक्यात काल लोणीकर यांनी पथकासोबत योजनेच्या कामांची पाहणी केली. जिल्ह्यात 124 गावांना पूर्वी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ही योजना विशेष मंजूर करून घेण्यात आली आहे असं ते म्हणाले. देशातल्या 13 राज्यात आणि 2 केंद्रशासित प्रदेशात पुढील 24 तासात तीव्र वादळी वारे आणि मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेशात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ईशान्य राज्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम राजस्थानमध्ये 1-2 ठिकाणी धुळीची वादळं येऊ शकतात. गेल्या आठवड्यात 5 राज्यांमध्ये वादळी वारे आणि वीज पडून 124 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात सर्वत्र तीव्र उन्हाळा जाणवत असून 17 शहरांमधील पारा काल 40 अंश सेल्सिअसच्या पुढे होता. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्वच शहरात उष्णतेची लाट जाणवत आहे. राज्यात सर्वात अधिक तापमान अकोला आणि ब्रह्मपुरी इथं 45.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान मराठवाड्यात उस्मानाबाद तसंच लातूर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसानं काल हजेरी लावली. येत्या 2 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोंदिया तालुक्यातल्या बरबसपुरा गावात 3 घरांना मध्यरात्री आग लागली. आगीत घरात असलेलं धान्य, कपडे, कागदपत्र आणि इतर साहित्य जळून खाक झालं. या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालं, मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई हावडा एक्सप्रेसच्या इंजिनाला अमरावतीजवळ अचानक आग लागली. चालकानं प्रसंगावधान राखत एअरब्रेक मारून उडी घेतली, मात्र चालकाचा मृत्यू झाला. सहाय्यक चालकही या घटनेत होरपळला. यामुळे प्रवाशांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही प्रवाशांनी गाडीतून उडी मारली, मात्र गाडीचा वेग कमी झाल्यानं प्रवाशांना दुखापत झाली नाही. ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्वरित घटनास्थळी पोहोचून त्यांनी प्रवाशांना मदत केली. याच ठिकाणी 30 वर्षांपूर्वी हावडा अहमदाबाद गाडीला अपघात झाला होता. हवामान. येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कथुआ सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरण पठाणकोटला हलवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. विनाविलंब दररोज सुनावणी घेण्याचे आदेश. नाविन्य, कौशल्य आणि तंत्रज्ञान या बाबी देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान जोधपूर न्यायालयात हजर. 17 जुलैला होणार पुढची सुनावणी. माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय घरात राहण्याची परवानगी देणारी उत्तर प्रदेश सरकारनं कायद्यात केलेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली. युको बँकेतल्या 621 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणातल्या आर्थिक घोटाळ्यासंबंधी सक्तवसुली संचालनालयाकडून गुन्हा दाखल.
मुंबई, औरंगाबाद, नागपूर हे विशेष पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर राष्ट्रवादीचे लातूर, उस्मानाबाद, बीडचे उमेदवार रमेश कराड यांची विधान परिषद निवडणुकीतून अचानक माघार. देशातल्या 13 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. 5 राज्यांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आतापर्यंत 124 जण दगावले. आणि उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.